Hello friends, today I came here to make your tense learning easy. You can identify any tense, कोणत्याही काळाचा प्रकार अगदी सेकंदात ओळखाल. चला तर सुरू करूया आपल्या टॉपिकला टेन्स. टाइप्स ऑफ टेन्स. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. म्हणजेच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्सला वर्तमान काळ म्हणतात, पास्ट टेन्सला भूतकाळ म्हणतात, तर फ्युचर टेन्सला भविष्यकाळ म्हणतात. या प्रत्येक टेन्सचे काही उपप्रकार पडतात. नाव वी विल सी द सब टाइप्स ऑफ टेन्स. टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच रीती वर्तमान काळ. हे प्रेझेंट टेन्सचे मुख्य 4 प्रकार आहेत. यांचा आपण डिटेल अभ्यास करणारच आहोत. नाव टाइप्स ऑफ पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळाचे उपप्रकार. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच रीती भूतकाळ. याचप्रमाणे फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 प्रकार पडतात. नाव सी द टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स. भविष्यकाळाचे प्रकार. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे रीती भविष्यकाळ. आज आपण या 4पैकी फक्त एकच काळाची माहिती घेणार आहोत, ती म्हणजे सिंपल टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल आणि सिंपल फ्युचर टेन्स असेल. त्यापैकी पहिला प्रकार आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळाची जे सूत्र आहे ते आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. यामध्ये क्रियापद पहिल्या रूपात असते. त्याप्रमाणे बघा इथं वाक्य दिलेली आहेत. राम राईट्स अ लेटर. स्टुडंट्स राईट अ लेटर. आता राईट्स आणि राईट हा फरक का आला असेल बरं? तर एकवचनी नामानंतर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो आणि अनेकवचनी नामानंतर फक्त क्रियापद आहे त्या स्वरूपात मांडले जाते. हा बदल फक्त वर्तमान काळात होत असतो. यानंतर आपण प्रोनाउन्स घेऊन वाक्य तयार करूया. वी ईट ॲन ॲपल अँड शी ईट्स ॲन ॲपल. बघा इथं देखील अनेकवचनी प्रोनाउन्ससोबत ईट आलेले आहे, तर एकवचनीसोबत ईट्स आलेले आहे. म्हणजे इथे देखील मुख्य क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे. या प्रकारचा बदल हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये होत असतो. त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सची आणखी एका प्रकारची वाक्य आहेत, ती आपण पुढे बघूयात. या वाक्यांची रचना समानच असते. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ज्यालाच आपण यस प्लस व्ही प्लस ओ असं सुद्धा म्हणू शकतो. पण इथं जे वर्ब आहे ते फक्त काय असं सांगा, तर टू बी, टू हॅव आणि टू डूचं रूप असतं. इथे काही वाक्य दिलेली आहेत बघा. आपण टू बी, टू हॅव आणि टू डूची रूपे याआधीही पाहिलेली आहेत. तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी नक्कीच युजफुल ठरेल. बघा इथे वाक्य दिलेले आहेत. आय एम अ टीचर, शी हॅज अ कार, स्टुडंट्स आर क्लेवर. या ठिकाणी एम, हॅज आणि आर हे जे शब्द आहेत, हे शब्द म्हणजेच टू बी आणि टू हॅवची रूपं आहेत, जी या ठिकाणी मेन व्हर्बचं काम करतात. म्हणजे मी शिक्षिका आहे यामधलं जे आहे तेच काम एम करत असतं. या प्रकारे आणखीनही 2 वाक्ये इथे दिलेली आहेत. टीना इज बिझी, शी डज धिस. यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे टू बी, टू हॅव आणि टू डूची रूपे मेन क्रियापदाचं काम करतात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट पाहिली का तुम्ही? फक्त इज आहे, मात्र कोणतंही मेन क्रियापद या वाक्यांमध्ये दिलेलं नाही. म्हणजे टू बी, टू डू आणि टू हॅवच्या रूपांसोबत जेव्हा कोणतंही मेन क्रियापद आलेलं नसतं, तेव्हा हीच क्रियापदं मेन क्रियापदाचं काम करतात आणि म्हणूनच अशी क्रियापदं असलेली वाक्य अशी वाक्य सिंपल टेन्समध्ये गणली जातात. मग पास्ट टेन्समध्येही अशी वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक प्रकार येतो तो सिंपल प्रेझेंट टेन्सचाच आहे. तो म्हणजे ज्या काही ऑर्डर्स असतात, इन्स्ट्रक्शन असतात, रिक्वेस्ट असतात, मोटोज असतात, गुड थॉट असतात किंवा कोणालाही केलेली विश असते, ती सर्व काही आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करत असतो. इथे काही वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. ओपन द डोअर, ऑबे माय ऑर्डर, गिव्ह मी युअर पेन प्लीज, हेल्थ इज वेल्थ,
पहिल्या वाक्यात इज हे मेन वर्ब आहे. दुसऱ्यामध्ये ऑबे, गिव ही सुद्धा मेन वर्ब आहेत. इथं कोणतंही तिसरं वर्ब आलेलं नाही. त्याबरोबरच मेन वर्बमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यामुळे अशा प्रकारची जी वाक्य आहेत ती सर्व सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच वापरली जातात. ते मूळ रूपातच आहे. त्यामुळं ही सर्व वाक्य जी आहेत ती आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचीच होतात. अशीच अजून उदाहरणे तुमच्यासाठी इथे दिलेली आहेत. तुम्ही ती पाहू शकता. थँक्यू.